हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अ चॅनल द AK लाईफ डायरी। हा माझा सेकंड ब्लॉग आहे ज्यात मी माझा मॉर्निंग रूटीन तुम्हाला दाखवला आहे। आणि मी सकाळी 6 वाजता उठते। उठल्यानंतर सगळ्यात अगोदर मी पाणी कोमट करते आणि ते पिते। तुम्ही पण हे ट्राय करा, सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास कोमट पाणी पिऊन बघा। आणि हे असं तुम्ही कंटिन्यू ॲटलिस्ट 15 ते 20 दिवस ट्राय करा आणि तुम्हाला पण त्याचा खूप छान बेनिफिट होईल। पाणी पिल्यानंतर मी सर्वात अगोदर पीठ मळायला घेते, कारण पीठ मळल्यानंतर आपण त्याला 5 ते 10 मिनटं ॲटलिस्ट रेस्ट दिली तर ते अजून खूप सॉफ्ट होतं। तर भाजी बनवण्याच्या अगोदरच मी पीठ मळून ते थोडंसं रेस्ट करायला ठेवते। मग मी इथे हे फ्लावरची भाजी घेतली होती, जी मी रात्रीच क्लीन करून ठेवली होती। मग मी ऑनियन्स कट करून घेतले आणि लास्टला ऑनियन कट केल्यानंतर मी कुकर यूज केला, कारण त्यात लवकर पटकन भाजी शिजते, कारण मला उशीर होत होता। मी जिरं, कांदा, टोमॅटो, मसाले आणि व्हेजिटेबल्स आणि पाणी ॲड केलं। कुकरमध्ये भाजी बनवल्यामुळे ती झटपट एकदम फास्ट बनते आणि माझा खूप टाईम वाचतो यामध्ये। आणि त्यानंतर मी ब्रश वगैरे आणि आंघोळ करून घेतली। मग मी पोळ्या लाटायला घेतल्या आणि पोळ्या लाटत असताना माझी पहिली पोळी एकदम मस्त शेकली गेली आणि ती शेकल्यानंतर मी खाली वाकून बघितलं की गॅसच संपला फ्रेंड्स। आणि मग मी आता काय करणार होती, तर पीठ मी फ्रीजमध्ये ठेवलं। आता कोणी म्हणतात की फ्रीजमध्ये पीठ ठेवायचं नसतं, पण मग आता माझ्याकडे ऑप्शन नव्हतं। मग मी लगेचच फेस वॉश केला आणि हेअर ड्राय वगैरे केले। त्यानंतर स्किन केअर रूटीन केला आणि मला खूप उशीर झाला होता, म्हणून मी शूट नाही केला। पटकन सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, लिपस्टिक वगैरे लावून मी स्कूलला गेली आणि त्याचं मी शूट नाही केला होता व्हिडिओ। आफ्टर स्कूल मी रिटर्न आली होती, तेव्हा मला खूप भूक लागली होती, कारण मी एकच चपाती खाल्ली होती। मग मी त्यांना येताना वडापाव आणायला सांगितले होते आणि यात तुम्ही बघू शकतात मी खूप एन्जॉय करते, कारण मला खूप आवडतो वडापाव। तर मी इथे 2 वडापाव खाऊन गेली आहे आणि माझं असं आहे की मला भूक लागलेली असली की मला काहीच सुचत नाही। तर मग सगळ्यात आधी पेटपूजा, मग बाकी सगळे कामं। इथे त्यांना मी 1-2 बाईट खाऊ घातले होते, पण त्यांना वडापावपेक्षा मिरची जास्त आवडते फ्रेंड्स। संध्याकाळी मस्त चहा बनवून आणि मग पोळ्यांचं पीठ पडलं होतं, त्याच्या पोळ्या बनवून जेवण वगैरे करून घेतले। मग डिसाईड केलं होतं की थोडा वेळ बाहेर जाऊया आणि त्यासाठी मी रेडी झाली होती। तुम्ही बघू शकतात मी जास्त रेडी नव्हती झाली, कारण असंच संध्याकाळचा वेळ होता आणि रँडम डिसाईड केलं होतं आम्ही। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्लॉग आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत। आम्ही सोडा शॉपला गेलो आणि तिथे आम्ही सोडा ट्राय केला, जिरा सोडा। हे सोडा शॉपचा ॲड्रेस जो आहे तो एक्झॅक्ट सिटी सेंटर मॉलच्या बॅक साईडला आहे। खूप टेस्टी होता। आणि त्यानंतर आम्ही डोंगरी वसतिगृहाला गेलो, जिथे ते नव्हतं त्या जागेवरती पापड वगैरे सेल करत होत्या लेडीज, आणि आम्हाला काहीच नव्हतं घ्यायचं, त्यामुळे आम्ही निघालो। आणि येताना यांनी दूध ट्राय केलं, जे की नाशिकमध्ये खूप फेमस आहे। नाईटला भरपूर लोक इथे दूध वगैरे ट्राय करतात। तर असा हा दिवस होता आणि तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा।